जनसंवाद यूट्यूब चॅनल. मित्र नमस्कार. आज महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या बाबतीत जे काही वातावरण आहे ते काही खूप चांगलं काही समाज स्वास्थ्य या ठिकाणी राहिलेलं मला दिसत नाही. आणि याचं कारण आहे आरक्षण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 340, 341, 342 ओबीसी, एससी आणि एसटीचं आरक्षणाची तरतूद संविधानामध्ये केली. ती लागू झाली. त्याचे फायदे पण झाले. सामाजिक स्तर, शैक्षणिक बाबतीत, व्यावसायिक नोकऱ्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी पुढे जाण्यास मदत झाली. आणि आज चौथी औद्योगिक क्रांती जगामध्ये या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा माणूससुद्धा त्या माध्यमातून माणूससुद्धा तयार केलेला आहे. आणि आपण एवढी औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून एवढी प्रगती केल्यानंतरही आम्ही कसे मागास आहोत अशा पद्धतीची स्पर्धा या ठिकाणी जातीय संस्था या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. हे खूप काही चांगले अशातला भाग नाही. एसटीचे आरक्षणची मागणी करतायत ते समाज घटक खूप योग्य मागणी आहे अशातला भाग नाही. ते सर्व काही चुकीचं आहे. माझं तर असं म्हणणं आहे की या बाबतीत सर्व चूक आहेत. परंतु आपले राज्यकर्ते या ठिकाणी काही खरं सांगायला कोणालाही तयार नाही. उलट या ठिकाणी दोन्ही समाज वास्तव त्या ठिकाणी समाज आहे, त्या समाजामध्ये कसा वाद लागेल, कशा पद्धतीने संघर्ष निर्माण होईल यातून काही साध्य होणार नाही. महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे. या ठिकाणी चांगल्या पद्धतीने औद्योगिक गुंतवणूक होत असते. पण अशा पद्धतीचं वातावरण तुम्ही जर कायम या ठिकाणी ठेवलं तर गुंतवणुकीवर सुद्धा या ठिकाणी परिणाम होईल. आणि म्हणून या ठिकाणी सर्वांनी एक मताने या ठिकाणी विचार करावा आणि समाज स्वास्थ्य सुधारण्यासाठी मदत करावी. धन्यवाद.